नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 38 इंच कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मेजरमेंट हे पूर्ण स्क्रीनवरती दाखवलेलं आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। तर या ब्लाउजची पूर्ण तयार उंची आहे 14 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून 15 इंचावरती आपल्याला दोन खुणा करून घ्यायच्या। तर या ब्लाउजचा मागचा गळा आहे 10 इंचाचा, त्याच्यासाठी शोल्डर घेत आहे 5.5 इंच। उंडा घ्यायचा आहे 6 इंच। मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी तिरकस उतार द्यायचा। इथून 1.25 इंचावरती डीप गळा, 10 इंचाचा गळा आहे म्हणून इथं 1.5 इंच न घेता 1.25 इंचाचं अंतर घ्यायचं। 38चा चौथा भाग 9.5 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 किंवा 2 इंच शिलाई मार्जिन। मागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आणि मुंडा राऊंड हा मोजून घ्यायचा। मुंडा उतार देऊन आणि मुंडा मोजून घ्यायचा। तर 8.5 इंच आणि एक लाईन आहे। तर इथं मुंडा उतार दिलेला आहे आणि 8.5 इंच आणि एक लाईन इतका मुंडा राऊंड आलेला आहे, म्हणजे आपला 17 इंच हा मुंडा राऊंड आलेला आहे। एक लाईनचं काहीही हरकत नाही। त्याच्या आधी कमर आहे 32 इंच, तर कमरेचा चौथा भाग मोजून घ्यायचा। कमरेचा चौथा भाग 8 इंच, मागचा 1 इंचाचा टक्स आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। त्यानंतर इथं क्रॉस पट्टी मोजून घ्यायची 3.5 इंचावरती आणि इथं मोजून घ्यायची 2.5 इंच। सरळ अशा पद्धतीने रेष ओढून आणि इथून आपल्याला 3.5 इंच जिथं मोजून घेते तिथून गोल आकार हा देऊन घ्यायचा, किंवा मग अशा पद्धतीने 2-2.5 इंचावरती तिरकस रेषा ओढून घ्यायची। त्याच्यानंतर ही क्रॉस पट्टी आपल्याला खाली वाढवून घ्यायची आहे। तर त्याच्या आधी आपल्याला त्याच्यानंतर शोल्डर पट्टी ही 2.25 इंचाची येत आहे, तर 1.25 इंच इतकं शिलाई मार्जिन जाईल। तर गळा ओपन करते मी 2.25 इंचावरती। 2.25 इंचावरती ओपन करून 2.5 इंचाची शोल्डर पट्टी येईल आणि 1.25 इंच शिलाई मार्जिन जाईल। पुढचा गळा आहे 6.5 इंचाचा, त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून 7 इंचावरती खूण करून घेतली। तर इथं कटोरी घ्यायची आहे 5.25 इंच। 6 इंचाला 2 रेषा कमी। मागच्या मुंड्यापासून 2.5 इंचावरती पॉइंट द्यायचा आणि गळ्यापासून 1.25 इंचावरती 1 इंच किंवा 1.25 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल, तर 1.25 इंचावरती घेत आहे। आता तुमचं क्लिअर लक्षात आलं असेल। तयार उंचीमध्ये 1 इंच प्लस केलं तर तयार उंची आहे 14 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून 15 इंच घेतलं। शोल्डर घेतलं 5.5 इंच, मुंडा घेतला 6 इंच। त्याच्यानंतर क्रॉस पट्टीचं इथं अंतर घेतलं 3.5 इंच, इथं घेतलं 2.5 इंच। त्याच्यानंतर कटोरी घेतली 5.25 इंचाची। 6 इंचाला 2 रेषा कमी। गळा ओपन केला 2.25 इंचावरती। गळ्याची खोली आहे 6.5 इंच। गळ्याच्या ह्या रेषेपासून वरती 2.25 इंचावरती एक पॉइंट देऊन मागच्या मुंड्याचा शेप आहे तिथून 2.5 इंचावरती एक पॉइंट दिला आणि अशा पद्धतीने कटोरी आखून आणि कटोरीला गोल आकार हा देऊन घेतला। त्याच्यानंतर इथं आपल्याला क्रॉस पट्टी अर्धा किंवा 1.25 इंचांनी वाढवून घ्यायची आहे। इथं आपल्याला शोल्डर उतार देऊन घ्यायचा अर्धा इंचावरती।
मागच्या साईडला इथं 1.5 इंच अंतर आपल्याला लगेच कमी करून घ्यायचं, कारण इथं आपण ते क्रॉस पट्टीसाठी वाढवून घेतलेलं आहे. मागचा गळा 10 इंचाचा आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन जाईल म्हणून 10.5 इंचावरती खूण करून घेत आहे. मध्य सेंटर काढून 4.5 इंचावरती उभा टक्स मोजून घ्यायचा. तर हा 1 इंचाचा मोजून घ्यायचा. त्याच्यानंतर इथं अर्धा इंचावरती पॉइंट देऊन आणि तिरकस कटिंग करून घ्यायची. एवढं परफेक्ट कटिंग करून सुद्धा जर का शोल्डर उतरत असेल तर इथं 1/2 इंचावरती खूण करून आणि हा तिरकस भाग कटिंग करून घ्यायचा. अशा पद्धतीने जर का कटिंग केली तर शोल्डर अजिबात उतरत नाही. 10 इंचाच्या पुढे जर गळ्याची खोली असेल तर 1/2 इंचाऐवजी अर्धा इंच घ्यायचं. क्रॉस पट्टीला गोल आकार दिला म्हणून हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर क्रॉस पट्टी तयार झालेली आहे. साइड पार्ट सुद्धा तयार झाला, परंतु मागच्या साईडला इथं अर्धा इंचाचा टक्स दिला. तो इथं आपल्याला तिरकस कटिंग करून घ्यायचा. इथं पुढच्या मुंड्याचा शेप द्यायचा बाकी आहे, तो इथं मी अर्ध्या इंचावरती पॉइंट देऊन आणि आठवणीने कटिंग करून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला कटोरीचा मध्य सेंटर काढून घ्यायचा. मध्य सेंटर पासून इथं 1/2 इंचावरती तिरकस अशा पद्धतीने कटोरी ही कटिंग करून घ्यायची. तर 1.5 इंच अंतर मोजून सरळ रेष ओढून घ्यायची. आणि ही मूळ कटोरी तर आपल्याला इथं कटोरी वाढवून घ्यायची आहे. 1.5 इंचावर जे अंतर मोजून घेत तिथं बरोबर परफेक्ट अशा पद्धतीने ठेवून आणि आहे तशीच कॉपी करून घ्यायची. तर मूळ कटोरी आहे तशीच कॉपी करून घेतली. नंतर इथं हे अंतर 1.5 इंच मोजून घेतलं. इथं सुद्धा 1.5 इंच मोजून घ्यायचं. मध्य सेंटर पासून खाली 1.5 इंच मोजून घ्यायचं. इथं शिलाई मार्जिन 1/2 इंच आणि वरच्या बाजूला अर्धा इंच हे अंतर मोजून घ्यायचं. हे जितकं आहे तेच अंतर इकडे आपल्याला मोजून घ्यायचं. तर हे आहे 4.5 इंच. त्याच्यानंतर हे सर्व पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे. तर ही वाढीव कटोरी आपली तयार झालेली आहे. त्याच्यानंतर हे दोघंही कोण एकमेकांवरती ठेवून घ्यायचे. खालच्या बाजूला जो थोडाफार भाग कमी जास्त झालेला असेल तो सरळ रेषेत कट करायचा. इथं आपल्याला लागणारं शिलाई मार्जिन सोडून आणि कटोरी मोजून घ्यायची. तर इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून घेतलं तर 5.5 इंचाची कटोरी आहे. तर इथं आपली कटोरीचा दुसरा भाग येईल 3 इंचाला 1 पॉइंट कमी आणि त्याच्या पुढे 1.5 इंच बरोबर टक्सची रुंदी येते. तर उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला 3.5 इंच किंवा मग 3 इंच. तर इथं मी 3.5 इंच घेत आहे. बघू शकता खूप छान अशी गोल कटोरी तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. तर बाही आहे 4 इंचाची, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून आपल्याला 5 इंचावरती 2 खुणा करून घ्यायच्या. त्याच्यानंतर कॅप हाईट घ्यायची आहे 2.5 किंवा 3.5 इंच. तर इथं मी 3.5 इंच घेत आहे. 3.5 इंच. त्याच्यानंतर पूर्ण आपला मुंडा राऊंड आहे
17 इंचाचा, तर 17चा दुसरा भाग घ्यायचा आहे आपल्याला 8.5 इंच. 8.5 इंच लिहिला आहे. त्याचा मध्ये काढून आणि इथं आपल्याला 1 इंचावरती आणि 1.25 इंचावरती आणि 1.25 इंचावरती एक पॉइंट द्यायचा आणि इथून आपल्याला बाहीचा शेप द्यायचा आहे. याच्या पुढे आपल्याला पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं. त्याला सुद्धा खाली तिरकस उतार देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर दंडघेर आहे 12 इंच, त्याचा दुसरा भाग 6 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्याच्यानंतर वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून बाही चेक करून घ्यायची. तर बघू शकतात अगदी परफेक्ट अशी बाही आलेली आहे. तर प्लीज मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील. आणि अशा पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा.